नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं प्रॉपर्टी नेटवर्कच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ॲज वी ऑल नो की पनवेलमध्ये आत्ताच्या सिच्युएशनमध्ये एक लो बजेट प्रॉपर्टी भेटणं भरपूर अवघड झालेलं आहे। बट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक असा प्रोजेक्ट जिकडे तुम्हाला लो बजेटमध्ये सुद्धा एक लक्झरियस लाईफस्टाईल भेटणार आहे। प्लस या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भेटणार आहेत हेवी रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी शेवटला सांगेन तुम्हाला की इकडे तुम्हाला कसे काय हेवी रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट भेटतील। प्रेझेंटिंग लँडमार्क हेरिटेज पनवेल। I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the hours it takes to get some power. Don't be f***ing sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder, and all the doubters, they're just your downers. सुरू करूया प्रोजेक्टच्या ओव्हरव्ह्यू पासून। तर हा टाउनशिप प्रोजेक्ट टोटल 2 एकर्सपेक्षाही मोठ्या लँड पार्सलमध्ये डेव्हलप होत आहे, ज्यामध्ये G+4, G+6 आणि G+7च्या टोटल 6 बिल्डिंग्स आहेत, ज्यामध्ये टोटल 15 विंग्स आहेत। प्रोजेक्ट सिडको, नॅनो आणि रेरा अप्रूव्ड आहे, ज्यामुळे डॉक्युमेंट्सचा कोणताही इश्यू इथे तुम्हाला फेस नाही करावा लागत। प्लस 90 to 95% लोनसुद्धा तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँक्समधून अवेलेबल आहे। पुढे जाऊयात प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजकडे। Here you will get lot of amenities like landscape garden, senior citizen corner, jogging track, society office, a fully equipped gymnasium for all age group, temple, premium elevators and power backup for lifts also. प्लस या प्रोजेक्टचा एक युनिक पॉईंट आहे, या प्रोजेक्टपासून पनवेल स्टेशनला जाण्यासाठी शटल बसेस फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे, जे आजकाल कोणत्याही प्रोजेक्टमध्ये रेअरलीच बघायला भेटते। तर आता बघूयात आपला 1 BHKचा रेडी फ्लॅट। एंट्री करताच रेक्टँगल शेपचा भरपूर स्पेशियस लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे बघायला भेटतो। प्राइसिंगच्या कंपॅरिझनमध्ये ना भरपूर स्पेस तुम्हाला या फ्लॅटमध्ये बघायला भेटेल, ज्याच्या जस्ट बाहेर तुम्हाला दिलेले आहे बाल्कनीसुद्धा। बाल्कनी एवढी स्पेशियस आहे की तुम्ही त्याला टेरेससुद्धा बोलू शकतात, कारण की एवढा स्पेस नॉर्मली आता पनवेलमध्ये कोणत्याच प्रोजेक्टमध्ये तुम्हाला नाही बघायला भेटत। पुढे जाऊयात आपल्या किचनकडे। तर किचनकडे जाण्याआधी राईट हँड साईडला माझ्या इकडे सेपरेट वॉशरूम टॉयलेट्स। सेम परत एकदा सांगतो की या प्राइस रेंजमध्ये सेपरेट वॉशरूम टॉयलेटसुद्धा आजकाल रेअरली बघायला भेटतात। किचन साईज बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की या प्राइसमध्ये या प्रोजेक्टमध्ये कोणत्या गोष्टी भेटणार आहेत। किचन साईजसुद्धा बघाल तर भरपूर स्पेशियस किचन इकडे तुम्हाला बघायला भेटतो। सेपरेट स्पॉट दिलेला आहे रेफ्रिजरेटरसाठी सुद्धा, आणि आरामात 4 लोक तरी इकडे आरामात किचनमध्ये काम करू शकतात। पुढे जाऊयात आपल्या बेडरूमकडे। तर हा असेल आपला बेडरूम एरिया। स्क्वेअर शेपचा बेडरूम तुम्हाला इकडे बघायला भेटतो। बेडरूम जरी बघाल तरी बेडरूममध्ये सुद्धा एक बेड तुम्ही आरामात ठेवू शकतात। आणि या फ्लॅटबद्दल जर अजून एक युनिक पॉईंट तुम्हाला सांगायचं झालं तर या इकडे मी दाखवतो तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये। तर इथपर्यंत तुमचा बेडरूम असेल ॲक्च्युअल रॉ फ्लॅटचा, बट याच्या पुढे जो काही पोर्शन तुम्ही बघताय तर या पोलपर्यंत तुम्ही इकडे हा फ्लॅट एक्सटेंड करू शकता आफ्टर OC। तर बघू शकता तुम्ही की किती स्पेशियस तुमचा बेडरूम इकडे कन्वर्ट तुम्ही इन फ्युचर करू शकतात। तर हा होता आपला 1 BHKचा एक कन्वर्टेड फ्लॅट आहे की जो आपण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये करून दाखवलेला आहे की किती मोठा तुमचा बेडरूम होऊ शकतो। तर आता मी तुम्हाला एक रॉ फ्लॅट सुद्धा दाखवतो। I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me, and what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan, your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the hours it takes to get some power. Don't be f***ing sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder, and f*** all the doubters, they're just your downers. I swear to God they all let me down. I don't. तर हा होता आपला 1 BHKचा रेडी फ्लॅट। यामध्ये 1 RK आणि 2 BHK इन्व्हेंटरीसुद्धा अवेलेबल आहेत। सगळे एरियाज आणि प्राइसिंग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील। प्लस आता या प्रोजेक्टमध्ये अतिशय अट्रॅक्टिव्ह ऑफरसुद्धा चालू आहे। लिमिटेड टाईम पिरियडसाठी या प्रोजेक्टमध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST आणि डेव्हलपमेंट चार्जेस अगदी फ्री आहेत। आणि इथे तुम्ही तुमच्या हक्काचं घर बुक करू शकता फक्त 51,000 बुकिंग अमाऊंट देऊनसुद्धा। एवढ्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये आणि इतक्या कमी प्राईसमध्ये फ्लॅट भेटणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल झालेलं आहे। सो लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आजच आपली साईट व्हिजिट बुक करा। कनेक्टिव्हिटीबद्दल बोलण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच रिअल इस्टेट रिलेटेड कंटेंट तुम्हाला या चॅनलवरतीच बघायला भेटतील। आता आपण बघूयात या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी। प्रोजेक्ट एक्झॅक्टली लोकेटेड आहे उमरोलीमध्ये। इथून पनवेल स्टेशन आणि पनवेल बस डेपो फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे। पनवेल स्टेशनला जाण्यासाठी इथून शेअरिंग ऑटोज आणि टॅक्सीज तर अवेलेबल आहेतच, प्लस 77 नंबरची NMMT बससुद्धा अवेलेबल आहे। आणि जसं मी आधीसुद्धा बोललो, या प्रोजेक्टपासून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी प्रोजेक्टच्या शटल बसेससुद्धा अवेलेबल आहेत।
बाय रोड कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं झालं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे इथून फक्त 15 मिनिटांवरती आहे. MTHL इथून 25 मिनिटांवरती आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही विदिन 1 आवर मुंबईला सुद्धा कनेक्ट करू शकतात. आणि या प्रोजेक्टचा USP म्हणजे अपकमिंग MMC कॉरिडॉर विच इज ऑल्सो नोन ॲज विरार टू अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, जो या प्रोजेक्टच्या जस्ट बाजूला आहे, जो येणाऱ्या इयर्समध्ये ओव्हरऑल मुंबईमधला एक भरपूर मोठा प्रोजेक्ट असणार आहे, ज्यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटीसुद्धा असेल. आणि यामधीलच एक मेट्रो स्टेशन या प्रोजेक्टपासून फक्त 200 मीटरवर आहे. सो इन फ्युचर तुमच्या एक्सपेक्टेशन्सपेक्षाही जास्त रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट या लोकेशनमध्ये आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. सो हाच एक बेस्ट टाईम आहे या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. साईट व्हिजिटच्या वेळी जर तुम्हाला आणखीन ऑफर्स हव्या असतील तर सेल्स पर्सनला हा व्हिडिओ नक्की दाखवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत.